मुंबईमध्ये पुन्हा पांढऱ्या पट्टीचा वाद, मराठी जैन आमने सामने, तर घटनास्थळी किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहणी घेत संदीप देशपांडे यांच्याकडून सविस्तर चर्चा। नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना। जळगावमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून नाराजी कायम, आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली, गुलाबराव पाटील यांच्याकडून खंत व्यक्त। उद्धव ठाकरे उद्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलं, संजय राऊतांचा शिंदेंच्या सेनेवर निशाणा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक, शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह। कुठला गाडीत बसू अशी आमची अवस्था, सातारा सांगली विधान परिषदेसंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंचं विधान। तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी शरद पवार यांनी कुणाला प्रस्ताव दिला नाही ना पवारांना कुणाचा प्रस्ताव आला, काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडित नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, मोदींची पंडित नेहरूंशी तुलना होऊ शकत नाही, शरद पवार यांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर। वादग्रस्त स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा, माझी सर्वात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवीन, सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी। ठाणेकरांवरील पाणी संकट गडद, जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा, टँकरने पाणीपुरवठा सुरू, औद्योगिक क्षेत्र गृहसंकुलमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा। आसामच्या जोरहाट विमानतळावरती भारतीय हवाई दलाचं AN-32 विमान कोसळलं, अपघातानंतर विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती।